होय, महिन्याला 60 ते 70 हजार रुपये मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. माझ्या तरुण मित्रांचं प्रथमतः सहर्ष स्वागत, जे व्यवसायाच्या निमित्तानं या पेजवर आहे. एक साधा व्यवसाय आहे. बघताना वाटत असतं आपल्याला की बाबा म्हणजे याच्यासाठी काय करावं, तर काही करावं लागत नाही. साधा व्यवसाय आहे, वडापाव विक्री. आता वडापाव विकत असताना मग नेमकं त्याला लागणारं साहित्य काय आहे, कशा पद्धतीने ते बनवलं पाहिजे, त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे, हे फार महत्वाचं. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर एक सर्वसाधारण आपण एखाद्या चौकामध्ये, एखाद्या शहरात, एखाद्या गावामध्ये, एखाद्या चौकामध्ये जिथे गर्दी जमते अशा ठिकाणी एक जागा जर निवडली आणि त्या जागेवर तुम्ही जर एखादा गाडा टाकला, मग गाडा असा कितीला येतो? एक 5,000 रुपयाला तो गाडा नक्कीच येतो. आणि त्याच्यासोबत मग साहित्य, कढई म्हणा, झारा किंवा इतर लागणारं साहित्य 5,000 म्हणजे 10,000 रुपयामध्ये हा व्यवसाय सुरू होतो. परंतु याच्यापासून इन्कम हे खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतं. मग ते कसं? आता जर तुम्ही बनवायचं असेल, म्हणजे वडापाव तुम्हाला जर बनवायचा असेल, तर ज्या ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण जातो आणि वडापाव खात असतो, मग वडापाव खात असताना सहज आपण खाऊन निघून जातो. टेस्ट चांगली असेल तर चांगलं, नसेल तर नाही, या आविर्भावात किंवा या मानसिकतेत आपण निघून जातो. पण ती टेस्ट चांगली येण्यासाठी वडापाव विक्री करत असताना किंवा वड्याला आपल्या टेस्ट चांगली येण्यासाठी त्याला एक सिस्टीम आहे. आणि त्या सिस्टीमनुसार जर तुम्ही गेलात तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय जम बसवू शकता. अनेक व्यावसायिक आहेत, मी प्रत्यक्ष अशा व्यावसायिकांच्या भेटी घेऊन तुमच्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवणार आहे. तर ज्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपयाचं इन्कम घेतलेलं आहे. आपली सुरुवात आहे, करू शकता तुम्ही. मग याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत? तर सगळ्यात महत्वाचं त्या व्यवसायामध्ये जे बटाटा वडा आपण जे तयार करणार आहोत, त्या बटाटा वड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बटाट्याची भाजी ही फार महत्वाचा मॅटर करते. त्यामुळे भाजी उत्तमरित्या करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे बटाटा शिजवून घेऊन त्याला थोडंसं बारीक करून मग त्याला वेगवेगळे मसाले वापरून त्याची फोडणी देणं आणि त्यानुसार ती भाजी उत्तमरित्या तयार केला आणि त्याचे छोटे 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 असे गोळे केला आणि ते जर तुम्ही बेसनचं पीठ आणि त्याच्यासोबत मक्याचं वगैरे त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी अशी पीठं वापरली जातात, त्याची माहिती जर तुम्ही घेतला तर तसे पीठ आणि त्या माध्यमातून जर ते तुम्ही बटाट्याच्या त्या गोळ्याला अगदी त्या पिठामध्ये सगळं कालवून जर तुम्ही त्या कढईमध्ये सोडला तर क्रिस्पीपणा अतिशय चांगला येतो. मग हिचं सगळं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने तयार होतं किंवा हे बसतं कसं? तुम्ही म्हणाल 60 ते 70 हजार रुपये कशा पद्धतीने मिळवायचे? आता बघा, 1 किलो बटाटा, 1 किलो बेसनचं पीठ असेल किंवा त्यामध्ये मिक्स मक्याचं वगैरे असे पीठ असेल आणि लागणारे मसाले आणि लागणारं तेल, हा अंदाजे खर्च जातो सर्वसाधारण 80 ते 90 रुपये. 80 ते 90 रुपये हा खर्च तुमचा झाला. आता हे जे 1 किलो बटाटे आहेत, 1 किलो बेसनचं पीठ आहे किंवा मसाले वगैरे सगळे लावून आपण भाजी तयार केलेली आहे आणि याच्यापासून मग वडे किती तयार होतात? तर ते 10 ते 11 वडे तयार होतात. आणि 10 ते 11 वडे जेव्हा आपले तयार होतात, खर्च आपल्याला 80-90 रुपयाच्या आसपास खर्च येतो. जर तुम्ही 20 रुपये प्रमाणे बटाटे वडा मोठा जर तुम्ही पाव आणि वडा जर त्या गाड्यावरून विकायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला सर्वसाधारणपणे एका किलोच्या मागे ज्या 10 ते 11 वडे आहेत त्याचे सर्वसाधारण 20 रुपये म्हणजे 200 किंवा 220 रुपये प्रमाणे तुम्हाला ते मिळतात. त्याच्यातून जर तुम्ही खर्च वजा केला 90 रुपये तर 110-120 रुपये तुम्हाला तितके राहतात. म्हणजे याचा अर्थ आहे की एका वडापाव मागे आपल्याला 10 ते 12 रुपये नक्की राहतात. फक्त ही बनवण्याचं कौशल्य हे फार महत्वाचं आहे, ते शिकणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. इथं कुठेही तुम्हाला शाळेत जायचं नाही आहे, कुठेही तुम्हाला कोर्सला जायचं नाही, अनुभवातून आपल्याला शिकायचं आहे. ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या किंवा युट्यूबवर सर्च करा, त्याची रेसिपी सर्च करा. भाजी सगळ्यात महत्वाची. भाजी तुम्हाला जर व्यवस्थित बनवता आली तर सगळं आलं. तर या पद्धतीनं आणि ते तळत असताना क्रिस्पीपणा त्याला येणं हे फार महत्वाचं आहे. असं ज्यावेळी होईल तेव्हा तुम्हाला अतिशय उत्तमरित्या तुमच्या बटाट्या वड्याला मागणी येणार आहे. आणि हे सगळं करत असताना याचं कॅल्क्युलेशन तुम्ही जर मगाशी जसं सांगितलं तसं जर तुम्ही कॅल्क्युलेशन बघितलं तर एक साधारणपणे एका वड्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 रुपये राहणार आहेत. तर नक्कीच तुम्ही 150, 200, 100, 150, 200 इतके वडे विक्री होतील असा एक ठिकाण तुम्ही प्लेस निवडलं पाहिजे जे चौकातलं असेल. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे व्यवसायामध्ये कुठल्याही आणि किंवा मानवी जीवन जगत असताना कुठेही सूर्य
आपण उठलं पाहिजे, तर प्रगती नक्की होते. हा एक संदेश आहे किंवा हा एक अलिखित नियम आहे. त्यामुळे तुमचा जो गाडा आहे वडापावचा, तो शार्प सकाळी 6ला सुरू झाला पाहिजे. मग त्याच्या आधी तुम्ही 5च्या पासून तयारी तुमची पाहिजे आणि 6 वाजता त्या चौकात जर तुम्ही चालू केला, आसपास अजून सुरुवात होणार असते, जर 6 वाजल्यापासून तुमची चालू झाली तर साधारणपणे दुपारी 1 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत तुम्ही तो गाडा चालवू शकता. म्हणजे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी बरंच कस्टमर तुम्हाला मिळू शकतं आणि त्या माध्यमातून मग तुम्ही हा व्यवसाय करू शकता. मग मी आता म्हणतोय 100-150, पण कदाचित तुम्ही 400-500 वडे सुद्धा विकू शकता आणि त्या माध्यमातून तुमची जर क्वालिटी आवडली तर पार्सल, या धंद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पार्सल, कारण घरातल्या महिला वर्ग जो आहे तो कदाचित अशा रस्त्यावर गाड्यावर भरून खात नाही. मग असे पार्सल जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. जर तुमच्या चवीची हानी किंवा तुमची चव जर सगळ्यांना आवडली तर नक्कीच तिथं खाल्लं पण जातं आणि तिथून घरी पार्सल पण नेलं जातं. म्हणजे तुमच्या वड्यांची संख्या ही अगदी 150, 200, 500, 1000 इथपर्यंत विक्री होऊ शकते. आणि जेव्हा असं होईल त्यावेळी लाखो रुपये तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एखादा साधा व्यवसाय आहे, पण तो व्यवसाय आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतो. फक्त त्या व्यवसायामध्ये आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आता त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की बाबा एखाद्या वड्या या व्यवसायामध्ये जर 100-150 वडे म्हणजे साधारणपणे दिवसाकाठी तुम्हाला 1,500-2,000 रुपये इतकी रक्कम होऊ शकते. याचाच अर्थ महिन्याला 60,000 ते 70,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही त्याच्या पुढे जाऊन नुसता वडापाव विक्री न करता जर त्याच्याबरोबर सांबर, म्हणजे वडा सांबर हा एक प्रकार अतिशय चांगला आहे. तर वडा सांबर म्हणजे सांबर कशा पद्धतीने बनवायचं, तर ते तिखट थोडंसं कसं बनवायचं, झणझणीत तो कसं असलं पाहिजे, युट्यूबला सर्च करा किंवा मला तुम्ही विचारू शकता. तर ते सांबर आणि वडा सांबर या पद्धतीने जर केलं तर नफ्याचं प्रमाण अजून वाढतं. त्यामुळे तीही क्वालिटी तुम्ही देऊ शकता आणि याच्या माध्यमातून दिवसाकाठी तुम्ही अगदी 2,000-2,500 रुपये तुम्ही नक्की मिळवू शकता. महिन्यातला एखादा दिवस सुट्टीचा ठीक आहे, पण कंटिन्यू आपला हा व्यवसाय सुरू पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर लोकांना चवीची जर सवय लावला तर लोक तुम्हाला सोडून जात नाही आणि तुमच्याकडेच अशा माध्यमातून व्यवसायाची निर्मिती होते किंवा तुमच्याकडे तसं कस्टमर आकर्षलं जातं आणि तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात हा नफा घेऊ शकता. तर हा नफा मिळवण्याच्या दृष्टीनं प्रत्येक तरुणानं पुढे आलं पाहिजे. रस्त्यावर उभं राहून विकण्याची आपली तयारी पाहिजे. कुठलाही धंदा छोटा मोठा नसतो, त्याची सुरुवात महत्वाची आहे. ती सुरुवात पहिल्यांदा करा. सुरुवात केला की यश आपोआप मिळतं, मार्ग सापडतो. त्या व्यवसायामध्ये मोठं होण्याची, व्यवसायाला मोठं करण्याची संधी नक्कीच आपल्याला मिळत असते. त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात करा. सुरुवात केला की एक दिवस नक्की तुमचा असेल. धन्यवाद.